जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एक्झाम स्टोरी. तर चला आज पाहणार आहोत आपण एक वर्षाच्या चालू घडामोडीचा महारिव्हिजन पार्ट 2. डेली 50 प्रश्न, काही वन लाइनर, काही मल्टी लाइनर असणार आहेत. एक वर्षाचं पूर्ण चालू घडामोडीचा आपण आढावा घेणार आहोत या सिरीज मध्ये. टॉपिक वाईज आपले क्वेश्चन्स असणार आहेत. पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी 2025 67th वी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? Who won the Maharashtra Kesari 2025 67th edition? तर कोण जिंकलेला आहे? ऑप्शन नंबर सी पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन पाहूयात. ऑप्शन मध्ये जे दिलेले होते सिकंदर शेख हे 66 वे जे स्पर्धा झाली होती, एडिशन झालं होतं 2023 मध्ये, त्याचे विजेते होते. शिवराज राक्षे 65 व एडिशन होतं, त्यांचे विजेते होते ते. महेंद्र गायकवाड 2025 मध्ये ते उपविजेते ठरलेले आहेत. ओके. ही स्पर्धा झाली कुठे? अहिल्यानगर मध्ये झाली आणि अहिल्यानगर मध्ये आतापर्यंत ही तिसऱ्यांदा झालेली आहे. याची सुरुवात केव्हा झाली होती? 1961 मध्ये छत्रपती संभाजीनगर. आयोजक कोण आहेत? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 32वे एडिशन स्पर्धेचा विजेता कोणता संघ ठरला? विच टीम वॉन द विजय हजारे ट्रॉफी 2024-25 32वे एडिशन? तर मित्रांनो पॉज करून ऍटलीस्ट तुम्ही मनातल्या मनात तरी आन्सर द्यायचा प्रयत्न करा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक. कर्नाटक 5व्यांदा जिंकलेला आहे. आता आपण याचं थोडे एक्सप्लेनेशन पाहूयात. तमिळनाडू पण 5 वेळेस विजेता आहे, पण 2024-25 मध्ये ते विजेता नाही आहेत. उपविजेता कोण ठरला? तर विदर्भ ठरलेला आहे. मालिकावीर कोण होते? तर करुण नायर विदर्भ संघाचे. आयोजक कोण? बीसीसीआय. पहिली स्पर्धा केव्हा झाली होती? 1993-94 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी 2024-25 78th व एडिशन स्पर्धेचा विजेता कोणता संघ ठरला? विच टीम वॉन द संतोष ट्रॉफी 2024-25? तर संतोष ट्रॉफी कोण जिंकलेला आहे मित्रांनो? ट्राय करा. तर उत्तर आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन नंबर सी पश्चिम बंगाल. आणि पश्चिम बंगाल कितव्यांदा जिंकलेला आहे? 33व्यांदा जिंकलेला आहे. ओके. केरळ हा उपविजेता ठरला आहे. ओके. पहिली स्पर्धा केव्हा झाली होती? 1941 मध्ये. आयोजक कोण आहेत? अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसी चे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून पदभार कोणी स्वीकारलेला आहे? Who assumed charge as the youngest ICC chairperson on 1st December 2024? तर कोण आहेत ते आयसीसी चे नवीन चेअरमन? तर उत्तर आहे जय शहा, ऑप्शन नंबर डी. हा. आता बाकी ऑप्शन बघूयात आपण. आता जे चुकीचे पर्याय आहेत जसे की शशांक मनोहर, जगमोहन दालमिया हे भारताचे म्हणजे पूर्वीचे भारतीय आयसीसी अध्यक्ष होते. आणि जय शहा यांनी कोणाला रिप्लेस केलं? तर त्यांनी ग्रेग बार्कली यांना रिप्लेस केलं. जय शहा हे बीसीसीआय चे माजी सचिव होते. ठीक आहे. आणि बीसीसीआय काय कोणता कार्यक्रम घ्यायचे? कोणती ट्रॉफी होती मित्रांनो? ते आता आपण बघितली, विजय हजारे ट्रॉफी. विजय हजारे ट्रॉफी. ठीक आहे. म्हणजे विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेटच्या संदर्भात आहे. संतोष ट्रॉफी ही कशाच्या संदर्भात आहे? फुटबॉलच्या संदर्भात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अमेरिकेच्या एफबीआय चे पहिले भारतीय अमेरिकन संचालक म्हणून 20 फेब्रुवारी 2025 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हु बिकम द फर्स्ट इंडियन अमेरिकन डायरेक्टर ऑफ द एफबीआय ऑन 20 फेब्रुवारी 2025? ठीक आहे. कोण होते ते? तर ते आहेत काश पटेल. ठीक आहे. काश पटेल. कमला हॅरिस कोण होत्या मित्रांनो? व्हाईस प्रेसिडेंट होत्या त्या, ज्यावेळेस जो बायडन प्रेसिडेंट होते त्यावेळेस. ठीक आहे. आणि ह्यावेळेस प्रेसिडेंट शिप साठी पण त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला काय केलेलं आहे? त्यांच्या विरोधी पार्टीमध्ये होते हे. ठीक आहे. आणि निकी हेलन तिकडल्या स्पीकर होत्या, म्हणजे माजी स्पीकर होत्या त्या. पुढचा प्रश्न पाहूयात आता. उम्मेद अभियानाचे घोषवाक्य काय आहे? व्हॉट इज द स्लोगन ऑफ उम्मेद रूरल लाईव्हलीहूड कॅम्पेन? तर उम्मेदचं स्लोगन काय आहे?
तर ती आहे क्षितिज नवे विश्वास नवा. ठीक आहे, क्षितिज नवे विश्वास नवा हे उमेद अभियानाचे काय आहे, घोषवाक्य आहे. आता याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. 10 सीएम देवेंद्र फडणवीस यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी 10 जिल्ह्यात 10 उमेद मॉल उभारण्याची घोषणा केलेली आहे. उद्दिष्ट काय आहे इथे? राज्यातील महिला बचत गटांच्या विक्रीचे हक्काचे व्यासपीठ. ठीक आहे, म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट साठी आपण ही योजना काढलेली आहे. आणि याच्यामध्ये ठीक आहे, महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन हे 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी पर्यंत कंडक्ट केलेलं होतं. आपल्याला महत्वाचं काय आहे की उमेद ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते. ठीक आहे, तर ही येते ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत ही उमेद नावाची काय येते, स्कीम येते किंवा कार्यक्रम येतो. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2011 ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. आयुष्यमान भारत पीएम जे योजना लागू करणारे भारतातील 34वे राज्य कोणते? विच इज द 34th इंडियन स्टेट टू इम्प्लिमेंट द आयुष्मान भारत स्कीम? तर आयुष्मान भारत स्कीम कोणतं आहे ते स्टेट? 34वा. तर 34वा स्टेट आहे ओडिसा. ऑप्शन नंबर सी, ओडिसा. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडेसे अनालिसिस करूयात. ओडिसाने 34वे स्टेट बनलं. NHA सोबत त्यांनी ओडिसानं करार केलेला आहे. चुकीच्या पर्यायामध्ये बघूयात. पश्चिम बंगाल एकमेव राज्य जिथे ही योजना लागू नाहीये. दिल्ली यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी हा निर्णय घेतला आहे. कशाचा? जॉईन करण्याचा. म्हणजे दिल्ली हे 33वं राज्य. त्यानंतर ओडिसा 34वं. ठीक आहे. आयुष्यमान भारत संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. तर ओडिसात पीएमजे लागू करण्यासाठी 13 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण NHA सोबत करार करण्यात आलेला आहे. पीएमजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपये आणि महिला संदर्भासाठी सदस्यासाठी अतिरिक्त 5 लाख रुपये कवर दिले जाते. आयुष्यमान भारत योजना ही पूर्णपणे राज्य सरकार पुरस्कृत योजना आहे. आता ठीक आहे, तुम्हाला हा प्रश्न तुम्ही वाचलेला पण नाहीये. ठीक आहे, पण आयुष्यमान भारत योजना ही पूर्णपणे राज्य सरकार त्यांच्याकडेच आहे असं म्हणलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर ऍक्च्युली हे विधान चुकीचं आहे. आता नावात पण बघा प्रधानमंत्री म्हटलेलं आहे. जर यांनी मुख्यमंत्री जर म्हटलं असतं तर आपण म्हणलं असतं की यार हे राज्य सरकारनं केलेलं असतं, पण इथं हिंटच काय होती? प्रधानमंत्री. प्रधानमंत्री म्हणल्यावर पूर्ण कोण लॉन्च करणार? ते सेंटरच लॉन्च करणार ना. मग 3 ला जर हटविलं तुम्ही तर आन्सर आलं असतं 1 आणि 2. आन्सर आहे 1 आणि 2. आता याचं थोडं एक्सप्लेनेशन. ही स्कीम केव्हा चालू झाली? 2018 मध्ये. शिफारस कुणी? राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017. मंत्रालय कोणतं आहे? आरोग्य व कुटुंब कल्याण. लाभार्थी कोण आहेत? सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आधारित 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबे, अंदाजे 50 कोटी. ठीक आहे, आता हे अप्रॉक्सिमेटली असते, याचा डेटा कधी फिक्स आपल्याला माहित नसतो, रेंज मध्ये ते देतात. अंमलबजावणीची संस्था कोणती आहे? NHA. NHA म्हणजे काय? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण. 2 प्रमुख घटक कोणते त्याचे? हेल्थ आणि वेलनेस सेंटर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. हे इंग्लिश मध्ये आहे थोडं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग कोणत्या कालावधीसाठी वित्तीय शिफारस करणार आहे? 6वा वित्त आयोग आर्टिकल 281 मध्ये वित्त आयोग येतो आपला. ठीक आहे, सेंटरवाला. आता आपल्याला त्यांनी विचारले कार्यकाल किती आहे? कोणत्या काळासाठी 6वा वित्त आयोग लावलेला आहे? तर तो लावलेला आहे 2026 ते 2031 साठी. ओके. पुढचा प्रश्न आहे, पंचायतींना अधिक अधिकार देण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची सक्ती कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे? Which constitutional amendment made it mandatory for the state to conduct finance commission for strengthening पंचायत राज?
तर कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट घटना दुरुस्तीद्वारे आपण वित्त आयोग हे राज्यामध्ये आणलेलं आहे एवढं त्यांनी विचारले. आता हे पंचायतींना म्हणल्यावर आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? 73 घटना दुरुस्ती. ओके, 73 घटना दुरुस्तीच्या कलम नंबर 243 सब क्लॉज आय मध्ये पंचायतीसाठी राज्य वित्त आयोग स्थापना करणं बंधनकारक ठरलेलं होतं आणि सेंटरमध्ये ते 281 अंतर्गत असतं. ठीक आहे. आता याची थोडी महत्वाची मुद्दे आपण डिस्कस करूयात. 73 आर्टिकल 243 आयोगाची मुख्य भूमिका काय आहे? पंचायती व नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन. ठीक आहे. आता हे आपल्याला ना इंडियन पॉलिटी सब्जेक्टच्या थ्रू प्रश्न विचारले जाऊ शकतात की वित्त आयोगाचे कोणकोणते महत्वाचे रोल आहेत. ठीक आहे. राज्यांच्या उत्पन्नातील वाटपाशी शिफारस. राज्य वित्त आयोगाचे कायदेशीर आधार कोणते आहेत? तर राज्यघटना कलम 243 सब क्लॉज वाय नगरपालिकेची शिफारस आहे आणि महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 मध्ये पहिले आयोग स्थापन करण्यात आले होते. ठीक आहे. 22 एप्रिल 1994 ला. चौथ्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर जे.पी. डांगे होते. पाचवे आहेत होते विश्वनाथ गिरिराज. ठीक आहे, विश्वनाथ गिरिराज. आता पुढचं पाहूयात. सहाव्याचे ऍक्च्युली अजून अपॉइंट झालेले नाहीयेत जोपर्यंत अजून तरी फिक्स आलेलं नाहीये त्यांचं नाव. आठवा वेतन आयोग कोणत्या वर्षापासून लागू केला आहे? आठवा पे कमिशन केव्हा लागू केलेला आहे? तर तो लागू केलेला आहे 2026. ठीक आहे, 2026. आता पाहूया त्याच्याबद्दल थोडी माहिती. आयोगाचे कार्य काय आहे? तर महागाई आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन लाभ सुधारण्याची शिफारस. ठीक आहे, ही सल्लागार संस्था आहे आणि सरकारसाठी शिफारस मान्य करणे बंधनकारक नाहीये याचं. ओके, ऍडवायझरी बॉडी आहे ही. आणि कोणतं डिपार्टमेंट बघतं? तर अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर याच्या अंतर्गत बघितला जातो आणि प्रत्येकी 10 वर्षाला वेतन आयोग नेमले जाते. ठीक आहे. आयोगाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष कोण होते? श्रीनिवास वरदाचार्य. कोणते? श्रीनिवास वरदाचार्य. आपण काय बघतोय? वेतन आयोग. ठीक आहे, वेतन आयोग. पहिले अध्यक्ष कोण आहेत? श्रीनिवास वरदाचार्य. दुसरे होते जगन्नाथ दास. तिसरे रघुबर दयाल. ठीक आहे, हे तीनच महत्वाचे आहेत आपल्याला. आता पुढचा प्रश्न आहे पाथरकट्टी दगडी कलाकृती या भौगोलिक संकेत जीआय टॅग मिळालेला आहे, हे कोणत्या राज्याचं आहे? तर पत्थरकट्टी या ही जे आर्ट फॅक्ट आहे ना, तर ही आहे कुठली? आपल्या बिहारची. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे त्याचं. आता याची थोडीशी माहिती आपण पाहूयात. बिहारमधील ऍक्च्युली ही गयामध्ये आहे. ठीक आहे, आणि गयामध्ये ओटीए चं पण ट्रेनिंग सेंटर आहे. ठीक आहे. ओटीए इज ठीक आहे, नंतर सांगू एखाद्या वेळेस ओटीए काय असतं. आता बघा याच्यातनं एक आपल्याला भूगोलाच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न मिळू शकतो. पत्थरकटाई गाव काळ्या ग्रेनाइट दगडावरील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न असा पण येऊ शकतो की ग्रेनाइट खालीलपैकी कोणकोणत्या राज्यामध्ये आपल्याला सापडलं जातं? तर त्यावेळेस एलिमिनेशन मध्ये आपल्याला मदत होईल की बिहारमध्ये पण आहे. कसं लक्षात राहणार? पत्थरकटाई याच्यावरून आपल्याला लक्षात राहील ते. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा 8 मार्च 2025 रोजी कोणत्या देशातील इदोगावा इंडिया कल्चर सेंटर येथे स्थापन केला जाणार आहे? तर तो देश कोणता मित्रांनो? ट्राय करा याला अटेंड करायचं. तर तो आहे जपान. जपान मधील टोकियो मध्ये. ओके. कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्ययन केंद्र कोणत्या विद्यापीठात सुरू होणार आहे? A Marathi chair named after Kusumagraj is been established in which university? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, JNU. ओके. पुढचा प्रश्न. देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे? तर ते स्थापन कुठं केलंय? महाराष्ट्रामध्ये, मुंबई या ठिकाणी. ओके. युरोपियन स्पेस एजन्सी प्रोबा
3 सौर मोहिमेचे प्रक्षेपण इस्रोच्या कोणत्या प्रत्यक्षाद्वारे करण्यात आले आहे? प्रोबा 3 सोलार मिशन ऑफ द युरोपियन स्पेस एजन्सी वॉज लॉन्च युझिंग विच इस्रो लॉन्च व्हेकल. ठीक आहे, कोणतं व्हेकल लॉन्च केलेलं होतं? तर ते होतं PSLV C59. ठीक आहे, PSLV C59. आता प्रोबाचे नेमकं कशासाठी प्रोबा लॉन्च केलेलं आहे आपण? प्रोबा 3 चे प्रक्षेपण ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV C59 द्वारे करण्यात आले. आता बघा, कंबाईन 2024 मध्ये अशा टाईपचा करंट अफेअरला प्रश्न आलेला होता, त्यामुळे मी हा ट्राय केला की असा प्रश्न पण घ्यावा म्हणून. ठीक आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च इस्रो यांनी श्रीहरिकोटा इथून काय केलंय? प्रक्षेपण केलेलं आहे. मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे? तर अवकाशात कृत्रिम सूर्यग्रहण तयार करून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणं हे या मोहिमेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. ओके, आता पुढचा परत प्रश्न आहे स्पेस वरतीच. ऍक्सॉम मिशन AX4 साठी पायलट म्हणून निवड होणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? Who was been selected as the pilot for EXOM Mission 4, become the first Indian astronaut to visit the ISS International Space Station aboard SpaceX Dragon. ओके, SpaceX ड्रॅगन तर हे कोण आहेत? तर हे भारताचे लेफ्टनंट विंग कमांडर शुभांशु शुक्ला आहेत. ठीक आहे, राकेश शर्मा पहिले भारतीय अंतराळवीर, रशियाच्या मदतीने स्पेसमध्ये गेलेले होते. सुनीता विल्यम इंडियन ओरिजिनच्या आहेत, USA च्या, आणि सर्वात जास्त स्पेसमध्ये त्यांनी दिवस राहिलेल्या विमेन आहेत त्या. आता प्रशांत नायर, विंग कमांडर प्रशांत नायर हे पण एक्झॉम मिशनशीच रिलेटेड आहेत. ऍक्च्युली शुभांशु शुक्ला मेन फील्ड मध्ये जाणार आहेत आणि बॅकअप त्यांचं विंग कमांडर प्रशांत नायर सर आहेत. ठीक आहे, हे सर्व आपल्या इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्सचे हे आहेत, ऑफिसर्स आहेत. ओके, आता इथं परत मराठीमध्ये थोडंसं खूप क्लिंच आलेलं आहे. ठीक आहे, तर हे मोहीम प्रक्षेपण ठिकाण, आता बघा हे क्लिंच तुम्हाला तुमच्या PDF मध्ये नाही दिसणार. ठीक आहे, हे PPT प्रेझेंट करताना त्यांच्याकडनं टेक्निकल साईट आहे. PDF मध्ये तुम्हाला असा क्लिंच नाही दिसणार. ठीक आहे, तर मोहीम प्रक्षेपण कुठून करण्यात आलेली आहे? केनेडी स्पेस स्टेशन. ठीक आहे, मोहिमेचे नेतृत्व कोण करतोय? तर नासाचा माजी अंतराळवीर पेगी व्हिक्टर. ओके, व्हिटसन. गगनयान मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला व प्रशांत नायर सर यांची निवड झालेली आहे. बाकी आपण बघितले, प्रशांत नायर बॅकअप क्रू, सुनीता विल्यम भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, गगनयान मिशन जे भारताचं आहे ना, त्याच्यामध्ये पण शुभांशु सर आणि प्रशांत नायर सर दोघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. शिवशक्ती पॉइंटचा पहिला भूवैज्ञानिक नकाशा भारतातील कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे? विच इंडियन इन्स्टिट्यूट प्रिपेअर द फर्स्ट जिओलॉजिकल मॅप ऑफ द शिवशक्ती पॉइंट ऑन मून? आता बघा, हा तयार केलेला आहे भौतिक संशोधन प्रयोगशाला फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी PRL यांनी केलेला आहे. ठीक आहे, आणि याच्याबद्दल थोडी माहिती. हा नकाशा बनवताना मदत कोणी केली त्यांना? इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम लॅब, इस्रो बँगळुरू मधली, आणि पंजाब विद्यापीठ चंदीगड मधली यांनी मदत केलेली आहे. आता या मोहिमेबद्दल थोडंसं बघूयात आपण. चंद्रयान मोहीम ही 14 जुलै 2023 ला लॉन्च केलं आली. लँडिंग केव्हा झाली? 23 ऑगस्ट 2023 मध्ये. लँडरचं नाव आहे विक्रम, रोव्हरचं नाव आहे प्रज्ञान. लँडिंग ठिकाण कुठं आहे? तर दक्षिण ध्रुवाजवळील शिवशक्ती पॉइंट. भारत, आता याच्यात बघा, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, फार महत्वाचं आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश, हे तर लक्षात ठेवा. दक्षिण ध्रुवावरती उतरणारा पहिला देश भारत आहे. ठीक आहे, दक्षिण ध्रुवावरती उतरणारा पहिला देश कोण आहे? भारत आहे. आपल्याला वाटतं भारत चौथा असेल, नाही, पण दक्षिण ध्रुवावर उतरणारा आपण पहिला देश आहोत आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आपण चौथा देश आहोत. 23 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. काय म्हणून साजरा केला जातो? 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे,
तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डीपसीक V3 आणि डीपसीक R1 हे AI मॉडेल कोणत्या देशाचे आहेत? तर हे आता डीपसीक म्हणलं की लक्षात यायला पाहिजे हे चीनचं आहे. आणि आपण चॅट जीपीटी सर्वांना माहिती आहे तो अमेरिकेचा आहे. कुणाचा आहे? अमेरिकेचा. आता आपण बघूयात. जेमिनायचा कोणता आहे? जेमिनाय गुगल. कोपायलट मायक्रोसॉफ्टचा आहे आणि लॅमा मेटाचं, हे पण गुगलचंच वर्जन आहे. ठीक आहे. AI मॉडेल्स आहेत हे. कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6वे व अंतिम युनिट कोणत्या देशाच्या रोझाटॉम कंपनीने भारतात पाठवलेले आहे? आता बघा, रोझाटॉम नावातच लक्षात यायला पाहिजे, रशिया. ओके, रोझाटॉम रशिया. याच्याबद्दल थोडे आता स्टॅटिक पॉइंट पाहूयात आपण. वैशिष्ट्य काय आहे? देशातील एकाच ठिकाणी उभारलेला जाणारा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे हा. कोणता? कुडनकुलम. कुडनकुलम. त्यानंतर आहे देशातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प कोणते? तारापूर महाराष्ट्र 1969, कोटा राजस्थान 1973, कल्पक्कम तामिळनाडूमध्ये आहे 1984, नरोरा UP 1991, काकरापार गुजरातमध्ये 1993, कैंगा कर्नाटकमध्ये 2000 ला इस्टॅब्लिश केले, कुडनकुलम तामिळनाडू 2014. आता अपग्रेडेशन होत आहे त्यांचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मत्स्य 6000 सबमर्सिबल आणि समुद्रयान मोहिमेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो, ट्राय करा ह्या प्रश्नाला. ठीक आहे. फार महत्वाची डेव्हलपमेंट इंडियाने केलेली आहे. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर विचारलंय आपल्याला? तर मत्स्य 6000 ही हार्बर टायल्स चेन्नई येथे यशस्वी झाली असून ती राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT यांनी विकसित केली आहे. विधान दुसरं की मत्स्य 6000 हे समुद्राच्या 6000 मीटर खोलीवरून डुबकी मारू शकणारे भारताचे पहिले मानवरहित समुद्रयान आहे. भारताचे पहिले म्हटलंय त्यांनी. समुद्रयान मोहीम ही डीप ओशन मिशन DOM चा एक भाग असून याची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. आता ठीक आहे, एकदा इंग्लिश मध्ये पण पाहूयात. The first harbor trial of Matsya 6000 was successfully conducted in Chennai and it has been developed by National Institute of Ocean Technology. Matsya 6000 is India's first unmanned submersible capable of diving 6000 meter. Third statement, Samudrayan mission is a part of Deep Ocean Mission launched in 2018. तर करेक्ट विधान कोणतं आहे? ठीक आहे. आता बघा, आपल्याला शोधायचंय चुकीचं विधान. तो आहे ऑप्शन नंबर 2. मत्स्य 6000 हे समुद्राच्या 6000 मीटर खोलीपर्यंत डुबकी मारू शकणारे भारताचे पहिले, बरोबर, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. भारताचे पहिले मानवरहित समुद्रयान नाही हे मित्रांनो. इथे 3 मेंबरचा क्रू गेलेला आहे. एक पायलट आणि 2 सायंटिस्ट ह्या मिशन मध्ये गेलेले आहेत आणि याचं उद्दिष्ट आहे की समुद्राच्या सतहामध्ये जे पण काही स्टडी आहे ना, मिनरल्स आहेत, समुद्राची उत्पत्ती वगैरे वगैरे, ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण हे मिशन लॉन्च केलेलं आहे. ओके. आपण स्पेसची तर स्टडी करतोच, पण समुद्राच्या सतहामध्ये पण खूप सारे मिनरल्स आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जेणेकरून माणूस डेव्हलप करू शकतो स्वतःमध्ये. ठीक आहे. ऑब्विसली तो इन्व्हायरमेंटचा एक वेगळा फॅक्ट येतो. हा. आणि भारत खोल समुद्रात मानव पोहोचवणारा 6वा देश ठरला आहे. लक्षात ठेवा, 6वा देश ठरला आहे. ओके. पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक CPI कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? विच ऑर्गनायझेशन रिलीज द करप्शन पर्स्पेक्शन इंडेक्स 2000, सॉरी, कोणी पर्स्पेक्शन इंडेक्स पब्लिश करतो करप्शन साठीचा? तर हे आता बघा, नावातच बघा, करप्शन ट्रान्सपरन्सी. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी पाहिजे का नाही? तर हे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन जर्मनीमध्ये आहे. ओके. याच्याबद्दल थोडे पॉइंट्स बघूयात. 11 फेब्रुवारीला प्रकाशित झाला आणि कोणी केला ते? बर्लिनने मध्ये असलेल्या ट्रान्सपरन्सी. भारताचा क्रमांक कितवा आहे CPI मध्ये? तर भारताचा रँक कितवा आहे? तर हा आहे 96वा. ठीक आहे, कितवा? 96वा. भारताला किती गुण मिळालेत? 38 मिळालेत. 2023 मध्ये भारताचा रँक कितवा होता?
93वा होता. कितीवा? 93वा. पुढचा प्रश्न आहे सीपीआय मधील गुणांच्या मापनात 0 आणि 100 याचा अर्थ काय? आता सीपीआय मध्ये काय हे आहे, अर्थ काय आहे करप्शन परसेप्शन इंडेक्सच्या 0 ते 100 चा अर्थ काय? तर 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट आणि 100 म्हणजे अतिशय स्वच्छ. ऑप्शन सी याचं उत्तर आहे. आता भारताला किती गुण मिळालेत? 38. आणि भारताचा रँक किती आहे? कितवा रँक आहे भारताचा? रँक 96वा रँक आहे. आणि 2023 मध्ये कितवा रँक होता आपला? 93वा. विसरू नका, 93वा. ओके. त्याच्यानंतर अजून पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके, हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण की सर्वात स्वच्छ देश कोणते आहेत करप्शन इंडेक्स नुसार? डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. आणि भारताच्या शेजारी जर बघितलं तर बांगलादेश 149, पाकिस्तान 135, बापरे, पाकिस्तान 135, श्रीलंका 121, चायना 76, भूटान 18. ओके, भूटान 18. सर्वात भ्रष्ट कोणता देश आहे? तर दक्षिण सुदान आहे. दक्षिण सुदान सर्वात भ्रष्ट आहे. दक्षिण सुदान सर्वात भ्रष्ट आहे. ओके. पुढचा प्रश्न आता, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे तयार केला आहे? तर कोणी संयुक्तपणे तयार केलेला आहे? तर तो केलेला आहे केंद्रीय पंचायत, आता बघा नावातच बघा, पंचायत, पंचायत राज्य मंत्रालय, भारतीय लोक प्रशासन संस्था. आता ऑप्शन बघा, नीती आयोग आणि आरबीआय नाही. ग्रामीण विकास मंत्रालय इग्नू, अरे इग्नू ओपन युनिव्हर्सिटी आहे ना. गृह मंत्रालय सीएपीएफ, सीएपीएफ तर ते आर्मी पॅरामिलिटरी आहे ते. ठीक आहे. ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी, केंद्रीय पंचायत राज मंत्रालय. ठीक आहे. कोणी? पंचायत राज आणि भारतीय लोक प्रशासन संस्था यांनी तयार केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, आता बघा हे मी तुम्हाला पोल मध्ये पण विचारलेलं आहे. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 नुसार राज्यांच्या एकूण गुणांच्या आधारे तयार झालेल्या अव्वल क्रमवारीत कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी कोणती स्थान मिळवलेली आहे? ठीक आहे, इंग्लिश मध्ये एकदा बघूयात. अकॉर्डिंग टू पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स 2024, विच पोझिशन वी आर सिक्युअर्ड बाय कर्नाटक, केरला, तामिळनाडू. तर रँक काय आहे तमिळ याचा विचारलेला आहे आपल्याला त्यांनी. तर काय रँक आहे त्यांचा? तर त्याचा रँक आहे, तर रँक माझ्या मते केरळ पहिलं, कर्नाटक पहिलं, केरळ दुसरं आणि तामिळनाडू तिसरं. ऑप्शन एक त्याचं उत्तर आहे. आता यांना किती गुण मिळाले ते आपण पाहूयात. 72.23, केरळला 70, तामिळनाडूला 68.38. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मधील 6 प्रमुख आयामापैकी वित्त म्हणजे फायनान्स आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी या दोन्ही आयामामध्ये म्हणजे डायमेन्शन मध्ये कोणतं राज्य अव्वल आलं आहे? पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स 2024, विच स्टेट secured the top position in both the finance and accountability dimension. तर कोणतं राज्य आहे हे मित्रांनो? तर ते राज्य आहे कर्नाटक का तामिळनाडू? सांगा. ते आहे कर्नाटक. ऑप्शन नंबर सी, कर्नाटक राज्य प्रथम आलेलं आहे या दोन्ही डायमेन्शन नुसार. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, वित्त. ठीक आहे. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मधील क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग ह्या डायमेन्शन मध्ये कोण फर्स्ट आले? कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स, हु टॉप, कोणी टॉप केलेले पंचायत राज याच्यामध्ये? तर क्षमता बांधणी, ओके, क्षमता बांधणीमध्ये कोणी टॉप केलंय? तर तेलंगणा राज्याने टॉप केलेलं आहे. काय केलेलं आहे? टॉप केलेलं आहे. पुढचा प्रश्न काय? क्षमता बांधणी झालं. आता बघूया थोडेसे ऍडिशनल पॉइंट. अहवालाचे संपूर्ण नाव काय? राज्यामधील पंचायतीच्या हस्तांतरणीय स्थिती एक सूचक पुराव्यावर आधारित रँकिंग 2024. आता आपल्याला फक्त एवढं बघा, कर्नाटक पहिला आहे, केरळ दुसरा आहे, तामिळनाडू तिसरा आहे. ठीक आहे. कोणत्या दोन डायमेन्शन मध्ये? अकाउंटेबिलिटी मध्ये कर्नाटक टॉप आहे, तामिळनाडू ओके. महाराष्ट्र टोटल रँक मध्ये चौथा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि पाचवा कोण आहे? उत्तर प्रदेश आहे. ठीक आहे, पाचवा कोण आहे? उत्तर प्रदेश. आता आपण पूर्ण 6 त्यांचे डायमेन्शन आणि कोणी टॉप केले याचं रिवाइज करूयात. ठीक आहे, कन्फ्युजन पूर्ण दूर होईल जाईल. आराखडामध्ये कोण आहे? केरळ. आराखडामध्ये कोण आहे? केरळ. कोण? केरळ. आराखडामध्ये कोण टॉप केले? केरळ. आराखडा म्हणजेच काय?
फ्रेमवर्क मध्ये कोण टॉप केले? केरळ. फ्रेमवर्क मध्ये कोण टॉप केले? केरळनं. कार्य कार्य म्हणजे काय? फंक्शन मध्ये कोण टॉप केले? तमिळनाडूनं. फंक्शन मध्ये कोणी टॉप केले? तमिळनाडूनं. वित्त म्हणजे फायनान्स आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी कोणी टॉप केले? कर्नाटकने. कोणी? कर्नाटकने. वित्त आणि उत्तरदायित्व टॉप कोणी केले? कर्नाटकनं. मित्रांनो कंटिन्यू असं बोलत जा, तुम्हाला हे पाठ होऊन जाईल. मी त्याच्यामुळेच कंटिन्यू सारखं सारखं रिपीट करतोय हे. पदाधिकार गुजरात. पदाधिकार मध्ये कोण आहे? गुजरात. फंक्शनरीज गुजरात. ठीक आहे. फंक्शनरीज गुजरात. त्याच्यानंतर युपी सॉरी क्षमता बांधणी तेलंगणा. क्षमता बांधणी तेलंगणा. क्षमता म्हणजे काय? कॅपॅसिटी बिल्डिंग. कॅपॅसिटी बिल्डिंग कोण टॉप केलंय? तेलंगणाने केलंय. ठीक आहे. आता आहे ना आपण आतापर्यंत काय काय बघितलं एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात, नाही तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होऊन जाईल. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय गोष्टी बघितल्या ना एकदा बघूयात आपण. कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्ययन केंद्र कुठं चालू केलंय? JNU मध्ये चालू केलेलं आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे कोणत्या देशामध्ये हे करण्यात आलेला आहे? घोड्यावरती अश्वारूढ पुतळा तर तो केलाय टोकियो मध्ये. कुठे आहे ते? जपानमध्ये. ठीक आहे. पत्थरकटाई हे कुठं आहे? GI टॅग मिळालेला आहे ज्याला पत्थरकटाई, तर तो आहे बिहार मधील गया या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर अजून कोणता? आठव्या वेतन केव्हापासून लागू होणार आहे? 2000 केव्हा? 2026 पासून लागू होणार आहे. ठीक आहे. अजून काय काय बघितलंय आपण? हम्म, हा. पंचायतीच्या म्हणजे राज्य वित्त आयोग स्थापन कोणत्या घटनेद्वारे करण्यात आलेला आहे आपण बघितलं होतं. तर ते केलं होतं 73व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार. अजून काय काय बघितलेलं आहे आपण? हा. आपण ऍक्सॉम मिशन बघितलंय. ऍक्सॉम मिशन. ऍक्सॉम मिशन मध्ये कोणते भारतीय अंतराळवीर जाणार आहेत? तर ते जाणार आहेत शुभांशु शुक्ला सर जाणार आहेत. ओके. आणि त्यांचं बॅकअप मध्ये कोण आहेत? प्रशांत नायर सर आहेत. ठीक आहे. प्रशांत नायर हे सर आहेत. ओके. शिवशक्ती पॉइंट कुठे आहे? तर तो आहे चंद्रावरती. आणि चंद्रावरती कोणत्या दक्षिण भागामध्ये लँडिंग करणारा पहिला देश कोणता? दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा चंद्रावरती कोणता पहिला देश आहे? तर तो आहे भारत. आपला भारत पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँडिंग केलेली आहे. आणि चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश आहे. सॉफ्ट लँडिंग मध्ये चौथा देश आहेत आपण. ओके. डीपसीक कोणाचा आहे? AI मॉडेल चायनाचा आहे. आणि चॅट जीपीटी कोणाचं आहे? चॅट जीपीटी USAचं आहे. म्हणजे USAच्या कंपनीनं बनवलेलं आहे. ठीक आहे. गुगलचं कोणतं आहे? जेमिनाय. ओके. जेमिनाय. त्यानंतर अजून काय काय बघितलं आपण? अजून बघितले आपण भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये CPI कोण पब्लिश करतं? CPI करप्शन पर्स्पेक्टिव्ह इंडेक्स कोण पब्लिश करतं? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. कुठे आहे ते? बेर्लिन मध्ये. भारताचा रँक किती आहे? 93वा. सॉरी, भारताचा रँक 96वा आहे आणि 2023 मध्ये भारताचा रँक 93वा होता. ठीक आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे सर्वात स्वच्छ देश आणि असणारा कोणता आहे? म्हणजे जिथं करप्शन खूप कमी होते ते आहे डेन्मार्क. कोणता आहे? डेन्मार्क. कोणता आहे? डेन्मार्क. ओके. अजून अजून काय बघितलेलं आपण? अजून काय बघितलेलं आहे? हा ठीक आहे. आतापर्यंत एवढे महत्वाचे बघितले, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ठीक आहे. INS अरिघात कोणत्या प्रकारच्या पाणबुडी म्हणून ओळखली जाते? INS अरिघात ही न्यूक्लिअर पॉवर सबमरीन बॅलिस्टिक मिसाईल म्हणून ओळखली जाते. ऑप्शन बी याचं करेक्ट विधान आहे. ठीक आहे. जसं आहे तसंच आपल्याला पाठ करायचं आहे. ठीक आहे. INS अरिघात ही भारताची दुसरी न्यूक्लिअर पॉवर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन आहे. ठीक आहे. अरिघात. ठीक आहे. आणि अरिघातचा अर्थ काय होतो? शत्रूचा संहार करणं, शत्रूंना नायनाट करून टाकणं. ओके. पुढचा आहे INS त्रिपूत हे कोणत्या वर्गातील युद्धनौकेचे पहिले स्वदेशी संस्करण आहे? INS त्रिपूत हे कोणत्या वर्गातील युद्धनौकेचे पहिले स्वदेशी म्हणजे भारताने पहिल्यांदा बनवलेलं आहे INS त्रिपूत. आणि कोणत्या कॅटेगरीज आहेत ते? तालवार वर्गाच्या कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे. कशामध्ये? तालवार वर्गाच्या याच्यामध्ये. ठीक आहे.
बाकी पुढचा प्रश्न, INS निर्देशक आणि INS संधायक ही भारतातील नौदलात कोणत्या उद्देशासाठी वापरतात? आता INS निर्देशक आणि INS संधायक हे वापरलं जातं हायड्रोलिक सर्वे जहाज म्हणून वापरल्या जातं. ओके. पुढचा प्रश्न आता बघूयात. INS संधायक हे कोणी बनवलेलं आहे? GRSC कोलकाता यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे, GRSC. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? दोन्ही जहाजे संधायक क्लास सर्वेशिप म्हणून नकाशे, समुद्र स्थळ म्हणजे समुद्राच्या सतहाला काय काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण हे लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामुळे याचं नाव काय आहे? हायड्रो हायड्रो हायड्रोग्राफिक सर्वे जहाज. भारताचा 58वा टायगर प्रकल्प म्हणून कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर 58वा कोणता आहे? तर तो आहे माधव राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन नंबर बी. ओके, माधव राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क. आता हे मध्य प्रदेश मधील शिवरी तालुक्यात आहे आणि मध्य प्रदेश मधलं 9वं आणि भारतातलं 98वं टायगर व्याघ्र प्रकल्प आहे. ओके. व्याघ्र प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या प्राधिकरणाद्वारे केली जाते? तर व्याघ्र प्रकल्पाची ही कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी यांच्याद्वारे केल्या जातं. ठीक आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन यांच्याद्वारे केलं जातं. ओके. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973, महत्वाची तारीखही आपल्याला विचारलं जातं, खूप वेळेस विचारलेलं एक्झाम मध्ये. त्यांचा उद्देश काय? वाघांचं नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणं. प्रकल्पाची अंमलबजावणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करते. ठीक आहे. आता हे जे हे आहे ना माधव नॅशनल पार्क, तर त्याचं क्षेत्रफळ आहे 354 आणि यांचं नाव हे उद्यानाचं नाव महाराजा माधवराव सिंधिया यांच्या नावाने देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 2023 मध्ये भारतातील वाघांची संख्या अप्रॉक्सिमेटली 3682. सर्वात पहिला वाघ्य प्रकल्प कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड, जिथे 260 वाघ आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत, सर्वात महत्वाचे. ठीक आहे. भारताच्या किनारपट्टीची नवी नवी अधिकृत लांबी किती आहे? जुनी लांबी आहे 7516, नवी लांबी आहे 11098.81. लय महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लय महत्वाचा आहे. ठीक आहे, इव्हन मी पोल मध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. नवीन नवीन किनारपट्टीची लांबी केव्हापासून? 2025 रोजी जाहीर करण्यात आली. मोजणी कोणी केलेली आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीने सर्वे ऑफ इंडियाच्या सहकार्याने केलेली आहे. जुन्या लांबीपेक्षा 50% अधिक झालेली आहे. ओके. आता सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्याची आहे किंवा केंद्रशासित प्रदेश राज्याची आहे? तर सर्वात जास्त राज्य म्हटलं तर गुजरात आणि युटी म्हटलं तर अंदमान निकोबार आणि ओव्हरऑल म्हणलं तर अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. भारताची आधी किती होती? 720 होती आणि नवीन किती आहे आपण पाहणार आहोत. नवीन किती आहे आपण पाहणार आहोत आता. ठीक आहे. जर तुम्हाला माहित असेल ना तर नवीन महाराष्ट्राची किती आहे तर कमेंट मध्ये सांगा. फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा. ठीक आहे. अंदमान निकोबारची किती आहे? 3083. गुजरात दुसऱ्या नंबरला आहे. ठीक आहे. पूर्ण बघितले आपण हे. भारताच्या किनारपट्टीचे पुनर्मापन प्रत्येक 15 वर्षांनी केले जाईल. गुजरात हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे किनारपट्टी असलेले राज्य केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे हे. जुनी आताच बघितलंय आपण. जुनी किती आहे लांबी? 7516. हे पण बरोबर आहे. तर 2 आणि 3 बरोबर आहे. हे 10 वर्षांनी नाही, 15 वर्षांनी नाही आहे, 10 वर्षांनी आहे. ठीक आहे. किती वर्षांनी आहे? 10 वर्षांनी आहे. ओके. आता याच्यातलं थोडं अनालिसिस. 10 वर्षांनी गुजरात पहिला. ठीक आहे. आता अजून काय राहिले याच्यामध्ये? ऍडिशनल पॉईंट बघायचं. महाराष्ट्राची किती होती आधी? 720. आता किती आहे? 877.97. ठीक आहे. सर्वात कमी कुठली आहे? पुदुचेरी, 42.65 किलोमीटर. तमिळनाडूची किनारपट्टी 1068.69 किलोमीटर. ओके मित्रांनो, चला, थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला काही अजून पण वेगळ्या पद्धतीने हवं असेल,
ठीक आहे. तुमचे काही रिकमेंडेशन पण असताल तर मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. काळजी घ्या. अभ्यास करा.